बातमी माणूस आणि माकडाच्या अनोख्या ऋणानुबंधाची आहे। चंद्रपूरमध्ये वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्काराला माकडाचा शोक पाहून सगळ्यांनाच गहिवरून आलं। तर मालेगावमध्ये लाडक्या माकडाच्या अंत्ययात्रेला अख्खा गाव लोटला होता। माणूस आणि माकड यांचं नातं अजूनही किती अतूट आहे बघूयात हा खास रिपोर्ट। माणसाच्या मैताला शोकमग्न असलेलं हे माकड चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातल्या पिंपळ गावातलं हे विलक्षण दृश्य। 75 वर्षांच्या अनुसया मारुती धवणे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं। त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच तिथं एक माकड आलं। अनुसयाबाईंच्या मृतदेहाजवळ जाण्याची या माकडाची धडपड सुरू होती, पण माणसांच्या गर्दीमुळे माकडाला ते शक्य झालं नाही। अखेर मृतदेह स्मशानभूमीत आणला तेव्हा मात्र या माकडानं पार्थिवाजवळ शोक व्यक्त केला। अनुसयाबाईंचे नातेवाईक आजूबाजूला असतानाही माकड थेट पार्थिवाजवळ पोहोचलं। त्यानं अनुसयाबाईंचा चष्मा काढला, तोंडाला कवटाळलं, अगदी एखाद्या जवळच्या शोकमग्न नातेवाईकासारखं। मृतदेहाला मुखाग्नी दिल्यानंतर बाकीचे नातेवाईक गावकरी घरी परतले, मात्र हे माकड बराच काळ तिथंच बसून राहिलं। वरोऱ्यातल्या या विलक्षण घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय। कुणी कुतूहल, कुणी योगायोग, तर कुणी चमत्कार म्हणून या घटनेकडे पाहतंय। आईला जेव्हा स्मशानभूमीत नेता नेता ते जेव्हा विसावा ठेवला तेव्हा ते माहीत नाही वेळेस कुठून आलं, माऊलीला फेऱ्या मारला, पाणी पिला आणि तेवढ्या लोकांमध्ये येऊन बसला। तो आईजवळ गेला, तिच्याकडे इतका म्हणजे जसं काही खूप एका आईचा म्हणजे मुलगा ज्या पद्धतीनं स्वर्गवास होतो त्या पद्धतीनं तो आईकडे बघत होता। बघता बघता एकदा तिच्या डोक्यावरून हात फिरवला, मग तिचे असे दोनदा चुंबन घेतले। तिचा चष्मा आम्हाला आठवण राहिली नव्हती, चष्म्यासकट आम्ही जाळणार होतो, पण त्यांनी चष्मा काढून बाहेर ठेवला। मी एक बिस्किटचा पुडा दिला, त्याला खा म्हटलं, त्यांनी एक फक्त फोडला दाताने, एक सुद्धा बिस्किटचा पुडा खाल्ला, म्हणजे एक सुद्धा बिस्किट खाल्लं नाही। हे काय आहे, आम्ही इतकं म्हणजे हे झालो का काय आमचं म्हणजे पूर्वजन्मीचं हेच आम्हाला कळत नाही आहे। खूप आम्ही भाग्यवान आम्ही स्वतःला समजतो। तर दुसरी घटना घडली ती मालेगावच्या कंधाने गावात। कंधाने गावावर गुरुवारी शोककळा पसरली होती। कारण होतं गावातील आबालवृद्धांच्या लाडक्या माकडाचं झालेलं निधन। या माकडाच्या अंत्ययात्रेला अख्खा गाव लोटला होता। 10-12 वर्षांपूर्वी लंगूर जातीचं हे माकड लहान असताना गावात आलं। आईपासून त्याची ताटातूट झालेली। कंधानेतल्या गावकऱ्यांनी या माकडाला मायेची ऊब दिली। माकडही जंगल विसरून गावकऱ्यांसोबत गुण्या गोविंदानं राहू लागलं। मात्र 2 दिवसांपूर्वी झाडावरून उड्या मारताना ते खाली पडलं। त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली। बजरंगबलीचं रूप म्हणून हिंदू रीतिरिवाजांप्रमाणे त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली। माकडावर अंत्यसंस्कार होत असताना गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते। लाडक्या माकडाच्या निधनानंतर गावातल्या एकाही घरात चूल पेटली नाही। एवढंच नाही तर गावात चक्क 11 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय। चंद्रपूर असो की मालेगाव, माणूस आणि माकड यांचे ऋणानुबंध किती घट्ट आहेत याचीच प्रचिती या 2 घटनांमुळे आली। माकडातला माणूसपणा संपलेला नाही हे चंद्रपूरमध्ये दिसलं, तर माकड आणि माणूस
यांची रक्ताची भावकी अजूनही कायम आहे हे मालेगावकरांनी दाखवून दिलं. चंद्रपूरहून राहुल असुटकर आणि मालेगावहून रईस शेखसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.